नमस्कार, मी ओम बानसकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. तुम्ही आपल्या 10वीला भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेचच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील, आपल्या 10वीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर लगेचच सबस्क्राईब करा इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. वय रे, गणित विषय नसतात तर काय फरक पडला असता आयुष्यात. तुझं किती विषय घ्यात हे कसं मोजलं असतं मग? तुझ्या निकालावरनं कळलंच असतं की तुझ्यापेक्षा 2 कमी जातात माझे. ते बी आब्याचा पेपर बघून येतोय म्हणून. होय, पण मग आबे एवढी कशी पडत नाही तर तुला? अरे ह्याला बघून तरी कुठं नीट लिहिता येतं होय. तुझं उत्तराच्या जवळपास जातं म्हणून 5 पैकी 1-2 देते यात. ह्या वेळी आहे ना, आब्याचं न बघताच पास होतो का नाही बघाच. आणि असं बी बोर्डाच्या परीक्षेत काय एकसारखा पेपर नसतो. अरे उलट अभ्यास बघून लिहिलंस का नाही 100% नापास होशील. ए घे बेस, आई घाल्या आधीच ब्या दाखवू नकोस. एकतर ज्योतीमुळे बापानं पट्ट्यानं आणलंय आणि आता जर 10वीत नापास झालो ना, बाप बुट्टानं सडकील. बरं असू दे, इकडं आण. बघू कुठलं गणित आहे. हे बघ, एचा वर्ग काय आहे. माझ्या तुला मी गाडी दिलता का नाही? अरे त्याच्यात आहे की समज. अरे त्यात बघून बी काहीच कळेना. बरं थांब, हे बघ. अरे लय सोप्पं आहे. एक्स म्हणजे लांबी समजू आणि वाय म्हणजे रुंदी. ह्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे आता बघ, तुला खरं सांगू का आब्या, तू पुण्याला जाणार ह्याचं दुःख नव्हतं ह्याला. आता 10वीचं कसं व्हायचं ह्याचं दुःख झालेलं. ए किरण्या, लय झालं काय? अरे आपल्या दुस्तीत 10वी आणि 12वीचा विचार करत नाही आपण. ह्याच्यासाठी शाळा बुडवायला काय सोडाय बी तयार आहे मी. हा, आणि मी जर तुला माझ्यासाठी शाळा सोडायला लावली तर मग आपल्या मैत्रीचा उपयोग काय? अरे मित्र भलं करत असतो, वाटलो नाही. अरे पण उद्या ह्याचं वाटोळ होणार आहे आणि ते होण्यापासून याला कोणच वाचू शकत नाही. आई घालिया, कवा तरी चांगले बोलले जा की. माझ्यासाठी चांगलंच आहे, पण तुझ्यासाठी चांगलं असलच असं नाही ना. अरे माकडा, उद्या तुझा नंबर आहे, समजा शाळेसमोर दिनविशेष सांगायचा. आई घातली, मेलोच की मी. मला माहित बी नाही उद्या काय काय घडणार आहे ती. अरे उद्या काय घडणार आहे ते नाही, इतिहासात त्या दिवशी काय घडलेलं ते सांगायचं असतं उद्या. मग ते कोण सांगणार? मी आहे की, मी समजा काढून आली बघ. तिच्या आईला सगळं अवघड ह्याच दिवशी घडलंय की. मला नाही जमणार बाबा वाचायला. अरे उद्या नेमकी अवघड नाव असलेल्या माणसांचे जन्मदिन आणि पुण्यतिथी आहेत. आता हे बघ, हे काय आहे? सॅन फरान. ए माकडा, सॅन फरान नाही, सॅन फ्रान्सिस्को. हा तेच ते, सॅन फ्रान्सिस्को. हे जे आई बाप्पाला कळायला नको वय एवढं अवघड नाव ठेवताना. ए माकडा, ते नाव काय माणसाचं नाही शहराचं आहे. वय बघ, इथनं सुरुवात आहे ह्याची. उद्या नाही कुरकुडे किंवा चौका करता मार खाते, आधी डूब धरून आहे ह्याच्यावर. मग मी असं करतो, प्रार्थनेला देत नाही. हा म्हणजे वर्गात आणत्याल. मग मी शाळेत देत नाही ना. हा तसं कर, तेवढा मार तरी वाचेल. हा, आणि तुला बसेल. तेव्हा ना आला का नाही तर त्याच्या पुढचा नंबर आहे, त्याला दिनविशेष सांगायला लागेल. आणि त्याच्या पुढचा नंबर कोणाचा आहे माहिती आहे ना तुला? कोणाचा? माझा. हा मग मार कोणाला खायला लागल? मला. ए मध्ये असलं काय बी करू नकोस. आता असं करू, दोघं बी शाळा पडू, म्हणजे नंबर पुढे जाईल ना. ए गिरण्या, तू ग बस बर का. माझ्या आधीच तू मरणात चहा बुडवलंस, आता एक दिवस काय 1 तास सुद्धा बुडवायचा नाही. आणि होय माझ्या, माझ्यासाठी शाळा सोडायला बी तयार होतोस ना. आता माझ्यासाठी रोज शाळेत बी येऊन दाखव. बर चालतंय, हा वाचतो. वर्कर काय घालायला हसतंय. माझं आयुष्य बी असंच हेलकावं घेते असं वाटतंय बघ पल्ले.
ह्याचं काय बी कसं विचार करायला लागलीस ग? काय बी नाही ग. मला खरंच असं वाटतं की कुणालाच माझी कदर नाही. माझं अभ्यावरचं प्रेम एकतर्फी होतं. मला वाटायचं त्याला माझ्या मनातलं कळल्यावर तो माझा होईल. त्याला कळलं की तो आता फक्त केवढ्याच्या दिसण्यावर बाळलाय. पण मी लहानपणापासून त्याची काळजी करणारी आणि त्याच्या बिगर दुसऱ्या कुणाचा विचार न करणारी पोरगी आहे. अगं जसं तुझं पहिलं प्रेम आहे तसं त्याचं केवढं आहे. आणि केवढा यायच्या आधी तू त्याला हे सांगितलं असतंस, कदाचित त्यानं तुझा विचार केला असता की. अगं पण त्याच्याबद्दल मला जे वाटतंय ते प्रेमच आहे हे कळण्यासाठी त्याच्या आयुष्यात केवढं लिहावं लागलं. म्हणजे तिचं त्याच्याबरोबरचं बोलणं हसणं मला आवडेन असं झालं. त्रास व्हायला लागला त्याचा. तेव्हा कुठं कळलं की आपण मैत्री कवाच मागं सोडली. पण तर उशीर झाला ना ग. उशिरा सांगितलं म्हणून माझं प्रेम खोटं होऊ शकत नाही. पण मग या अभ्याला कसं सांगणार आहेस? माहित नाही, पण तो आता समोर यावं असं वाटत नाही. आणि आला तरी उठून जावं असं वाटतं. पण मी त्याला माझ्या मनातलं सांगून बी काहीच फरक नाही ग पडला. मला तर वाटतंय की मी त्याला माझ्या मनातलं सांगूनच चूक केलं. आधी बरं तरी वाटत होतं. केवढं त्याच्याबरोबर बघितलं की तेवढा पुरतं वाईट वाटायचं. पण जेव्हापासून मी त्याला माझ्या मनातलं सांगितलंय ना, कशातच मन लागणं झालंय. सारखी आठवण येते त्याची. एखादी गोष्ट हातात निसटताना कसं वाटतं ना, तसं वाटतंय बघ. आणि मी काय करू शकत नाही पल्ले. या समजात काय होणार आहे माझं? अभ्यास कसा करू, मी घरी ध्यान कसं देऊ, तो केव्हा माझा विचार करेल का? काहीच काहीच कळणं झालंय पल्ले. मला वाटते तू वाट बघ. आणि आई म्हणते प्रामाणिकपणे कुठली बी गोष्ट केली की त्याचं फळ मिळतं बघ. आणि अजून कुठं वय गेले का शाळा संपल्या? शाळा संपल्या लगीनच आहे की माझं. तर बरंच झालं तर काहीतरी होईल. आणि आज पावतर नाही झालं तर आता होईल असं बी वाटत नाही मला. अगं तू त्याच्याबरोबर बोललीच नाहीस तर कसं काय होईल? ठीक आहे, तू म्हणतेस तर बघते वाट. पण त्या अभिषेक बोलायचं तेवढं सांगू नकोस. मध्या ए मध्या मधुकर, अरे हक्का मार की. ए मध्या, अरे बाबा ये की बाहेर. काय झालं? अजून आवरलं नाही त्याचं? काय माहित कवापासून हाका मारतोय. बाहेर बी आहे ना आणि हाकाला वाहू द्याय ना. अरे मग आज जाऊन बघायच की. नको, उगं त्याचं फादर असतं म्हणजे 4 शब्द ऐकायला लागतील. बरं थांब, मी जाऊन बघतो. मला काय नाही म्हणत. ए मधुकर, आता द्यायच्या. ए मध्या सध्या का द्या. ए यार कशाला बोलताय रे? नाही तो घरात. हा मधुकरची आई हे आधीच बाहेरून सांगितलं असतं तर आम्ही इथं कशाला बोंबलत बसलो असतो. अहो बर त्याचं जाऊ दे. तो कुठे गेला काय माहित आहे का? कुठे गेलाय तडमडायला कुणास ठाऊक. अभ्यास करून आला की उठला त्याला किडा भाड्याला. इथं काम करायला नको त्याला. आणि खादीला येतोय नुसता घरात. बाप इथं मला बोलतोय रोज. हे सगळं माहिती आहे आम्हाला, पण तो कुठल्या बाजूला गेलाय एवढंच सांगा. देवळाकडे गेलाय की मायाकडे गेलाय? गेलाय तिकडे देवळाकडेच. आणि घावला तर त्याला म्हणा आईनं बोलिवलंय. गप गुमान शाळेत जायचंय. बाप घरी आलं तर कातडं काढीन दोघाचं बी. किती बी मारलं तरी नाही सुधारायचं गाबडही. देवळाकडं म्हणजे झाडावर जाऊन बसला असणार. लका बारकय का आता? शाळेत जायचं नाही म्हणून झाडावर जाऊन बसलंय. तुम्ही नका शहाणपणा सांगू. आज पाव तर तुम्ही तेच केलंय. या ब्या चला जाऊन शोधू त्याला. तेव्हा नाही आला तर मला दिनविषय सांगावं लागेल. काल मोठ्या तोंडाला बोलला म्हणून मी काहीच तयारी केली नाही. चला शोधू त्याला आपलं. चला.
ए बिखार तोटा, तू पहिला खाली आणि तो वर येऊन एवढा आणील ना, तुला काय वाटतं इथं कुणाला गावायचं नाही होय? पण मी दडूनच बसलो नाही ना. अरे आपलं गाव इथनं कसं दिसतंय हे बघायला आलो होतो मी. अरे वैस्तरीला जीवाला आम्हाला काय म्हणलास, तुझ्यासाठी काही बी करीन, आणि आता शाळेत जावं लागलं म्हणून इथे येऊन बसलास होय रे? अरे कोण म्हणले मी शाळेत जाणार नाही? ए माझ्या, आता उगाच नाटकी करू नकोस बरं का. अरे एवढूशा कारणावरनं काय शाळा बुडवायची गरज आहे का? शाळा बुडवणार नाही, हा फक्त मी प्रार्थनेला नाही जाणार. कुत्र्या, मग मी बी शाळा बुडवतो. तुझ्यानंतर माझा हजेरी नंबर आहे. तू नाही म्हणल्यावर चौकाकडे मला म्हणत दिनविशेष सांग म्हणून. ए दोघांनी बी गप चला बरं का. अरे किरण्या, दिनविशेष सांगायचं म्हणजे काय परीक्षा नाही, तिथं का नाही वाचूनच सांगायचं असतंय. जरा चुकलं, जरा इकडचं तिकडं झालं तरी ते घेतात समजून. काय त्याला व्हायचं एवढं? तुझं काय बाबा, तुला सवय आहे स्टेजवर बोलायची, भाषण करायची. आम्हाला मरणाचं भ्या वाटतंय. अरे मध्ये नाटकात तर एवढ्या माणसांच्या पुढे बोललास की, आता आपण शाळेच्या वस्तू भरून दिला तेव्हा बी बोललासच की. अरे ते सगळं वेगळं आहे अभ्या. हे सगळ्या शाळेमुळे कसं बोलायचं? आज पवित्र प्रार्थनेला गेलोय वर, ते बी फक्त मार खाया. आणि आता असं काय बोलायचं म्हणजे जमणार आहे का आम्हाला? असं ना, समजांनीच इथं बसू आणि का नाही उद्या ह्याच प्रार्थनेला मार खाऊ. अरे माझ्या, प्रार्थनेला मार खाणं ही दिनविशेष सांगून चुकलेल्या अपमानापेक्षा वाईट नाही का? आणि हे बघ बरं का, तू जर आत्ता म्हणला नाहीस का नाही तर आयुष्यात कवाच तुझं स्टेजवर बोलायचं धाडस होणार नाही. अरे असं किती दिवस पळत बसणार आहेस? बघ एक काम कर, तुला येतंय तेवढं बोल, नाही जमलं का नाही तर त्या पुढचं मी बोलतो. ये पटकन आता खाली. मागे सर की मागे. कसलं जोडेला काही. अरे माझी चप्पल. घ्या साहेबांची चपला घ्या. आणि आता आजचे दिनविशेष. मधुकर ये. आज दिनांक 5 इंग्रजी महिना जानेवारी, मराठी महिना पौष. आजचे दिनविशेष. 1672 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले. 1832 रोजी दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित. 1999 रोजी द जर्नल वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रूपांतर झाले. 1924 रोजी महाड नगरपालिकेने 14 तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले. 1933 तिच्या आईला हे परत आलं. 1933 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1892 रोजी लेखक व भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. 1971 रोजी भारतीय जादूगार पी.सी. सरकार यांचे निधन. 1882 रोजी भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी यांचे निधन. 1990 रोजी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन. याचबरोबर आजचे दिनविशेष संपले. चांगलं बोलतो की माकडा, बेहतर कशाला? नाही खरंच छान वाचलंस मधुकर. शाळेतला सगळ्यात खोडकर विद्यार्थी एवढं छान वाचतोय म्हटल्यावर
आम्हालाही बरं वाटलं. मला बी. नाही नाही, मला बरं कमी, आश्चर्य जास्त वाटलं. अरे रा. आता हिंदीचा तास आहे आणि अभ्यास मंत्री म्हणून कुरकुटे सरांनी मला तास सुरू व्हायच्या आधी सगळ्यांच्या वह्या गोळा करायला लावल्यात. तेव्हा ज्यांच्या गृहपाठाच्या वह्या पूर्ण असतील त्यांनी बेंचवरती काढून ठेवा. अंजूंच्या पूर्ण नसतील ती तर मग कुरकुटे सराच्या छड्या खायला तयार राहावा. ऐका, मारबीर खाण्यापेक्षा चला पळून जाऊ. उद्या वही दिली की होती ती शांत. पण तुला कुठं मारतं सर तवा सांग रे. अरे आता वातावरण बदलले बाबा, कुणाला बी धरून हाणते ती कुरकुट. ही चलाय घालून दे. हो 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 हो. आई घाल्यांच्या वया पूर्ण नाहीत म्हणून पळून गेली. मध्ये आपले नाव आहे पूर्ण. आपण तरी का खायचे चढ्या? चला आपण बी जाऊया पळून. हा. आपण तरी कशाला थांबायचे? केसनी सुट्टी आणि आपल्यासनी छड्या होय. ए माझ्या आता ग बस बर का. अरे कधी नव्हतं कुरकुटे सरांनी आज कौतुक केलं तुझं, आणि आता पळून जाऊन ते नाव घालवणार आहेस का? अरे आता बघ, एका छडीने काय मारणार आहेस का तू? नाही ना. मग उद्या ते ग्रपाट त्याला घालतोय दावा. आणि एखादी तुला मारते नाही ती खुश येते जाऊ. होय. पण पळून जाऊन अभ्यास पूर्ण करून दिला तर तुला मार खायला लागला. कारण इच्छा मोठा काय नाव सांगायचं राहणार आहे का? ह्याच्यात वळणाव गेल्या ना सत्यवादी राजा हरिश्चंद्र. तिच्यात आईला सांगितलं पाहिजे पोरगी किती गुणाची आहे ते. आता नको ॲडलॉस, मला काही कळत नाही बे. बर बाबा. केवढा सॉरी बर का. का? ते मी तुला त्यानं वही नाही आणली ना म्हणून सॉरी म्हणते. अभ्यास पण केलास ना म्हणून. बरं असू दे, उद्या आण पण नक्की. एक साथ नमस्ते. बसा मधुकरा, आज तुझा आत्मविश्वास चांगलाच वाटला की. अरे बेट्या चांगला आहे. बर, ज्यांनी कोणी वह्या जमा केल्या नसतील त्यांनी ताबडतोब उभं राहायचं. केवढा राहू आहे उभा. एवढी शहाणी आहे सोय का. अबे खरंच ना तुझा काहीच उपयोग नाही. तुला परत बघतो. हात पुढं कर. बोंबलं नको. हात पुढं कर. करा, हात पुढं करा. हा, हात पुढं कर, हात पुढं कर. तू तर लेका कौतिक करायच्या लायकीचाच नाहीस. तू शाळा का सोडून देत नाहीस रे? सर 10वी झाल्यावर सोडतो की पुन्हा मी कॉलेजला जाणार. ए, हात पुढे कर. तुझं ऍडमिशन आत्ताच करतो. कर. कॉलेजला गेलं. काय? काही गरज होती का पुढे बोलायची? चांगलं एका वागलं होतं ना. असं कसं एकावर बागल? ह्याच्या अंगातली मस्ती बघता ह्याच्या हाताचं कातड निघस तर याला हाणला पाहिजे. ह्याच्या केवढ्यामुळे झालंय सगळे. आता तिनं काय केलंय? तिला जे काम दिलं होतं तेच केलंय तिनं. आणि माझ्या सगळ्याचे नियम सारखंच असतं. उगाच तुझा अभ्यास झाला नव्हता त्याचं खापर तिच्यावर नको फोडूस. खरी मस्ती त्या कुरकुड्यालाच आहे. ए किरण्या, सर आहेत ते आपले. पण गावातच वागत का नाहीत? आता नाही झाला एखादी बारा अभ्यास पूर्ण तर करायचं पोरांचे बाप. चला बाबा आज उद्या करून येतील. आता हा सुचल्यावर कसा करायचा अभ्यास पूर्ण सांग की. अरे पण पोरं चुकल्यावर त्यांना शिक्षा करणं त्यांचं कामच आहे. बरोबर आहे. आम्ही अभ्यास केला, आम्हाला मारलं का? नाही. तुम्ही बी करा. आम्ही अभ्यास करतोच रे, पण त्या पळून गेलेल्या सागऱ्याचं काय? तो वाचला ना. हे चुकतं बघ आपलं. माझं
मला शिक्षा झाली ह्याचं वाईट वाटण्यापेक्षा त्याला शिक्षा कशी नाही झाली ह्याचं जास्त आपल्याला वाईट वाटतं. मला मार्क कमी पडली मग त्याला कशी जास्त पडली, तेव्हा कसा पास झाला, माझं वाईट झालं मग त्याचं कसं चांगलं झालं. पण माद्या हे असला विचार करणारे माणसं असतात का नाही, त्यांचं कवाच चांगलं होत नाही. अरे दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे, ते शिक जरा. होय, सागऱ्या पळून जाऊन त्याचं भलं झालं म्हणतोय, मग आम्ही बी निघालो होतो की पळून. तेव्हा कशाला थांबवलं, उद्याचं नव्हतं होय आमचं बी भलं. मग काय, तो पळून गेला ह्याच्याबद्दल काय नाही र, पण पळून जाणं चुकीचं आहे, त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. मग काय आता कुरकुटे सर त्याला सोडणार आहेत का उद्या? त्या कुरकुट्याचं काय सांगता येत नाही. त्यांनी सोडलं तरी मी नाही सोडणार. नाही नाही नाही. ए माझा ग बस बर का, उगाच काहीतरी करू नको. अरे आत्ता कुठं त्याचं आपल्यावर चांगलं झालंय, आणि बघ त्याला काय करायचंय ते करू दे की. अरे आपल्याला काय करायचंय त्याचं? असं कसं सगळ्यांनी नियम सारखा असतात अभिजित. ती हाताला लागले. हा येऊ. सगळ्यांनी पुस्तक काढायची आणि पान नंबर 97 काढायचं. आज हम देखेंगे पाठ क्रमांक 11 समता की ओर. एवढा ग्रहपाठाच्या वही घे की आज. अरे आता काल घेतलं त्या तरी तपसुद्धा की सरस नाही. आणि आम्ही रास्ता लागून पूर्ण केले ती. बरं द्या तुमच्या वया माझ्याकडं, मी सरांकडे नेऊन देते तास झालं की. आणि बाकीच्यांच्या त्यांच्या बी घेते, आधी तास तरी होते की. असं कसं, तास झाल्यावर सर निघून गेल्यावर घेऊन काय उपयोग आहे तो सांग की. अरे आता मग कसं सांगणार मी? ए होय मध्ये तिचं बरोबर आहे, तू ग बस. असं कसं अभिजित, तिचं तिला काम करू दे. हा फक्त काल आमच्या वया पूर्ण नव्हत्या, पण आज आई तर गेलं नको. काय चाललंय रे? हा का इथं तास चालू असताना इथं पुरी बरोबर बोलतोस होय? तुला एवढा मार खाऊन बी तो चाबरापणा कमी होत नाही? सर आवचा ब्रपणा नाही, उलट तिला म्हणत होतो ग्रहपाठाच्या वया घे. रातसर जागून पूर्ण केली. बघू काय की आता वया तपासताना कळलंच की काय धन लावले जागून ती. हा केवढा तिची वय घे. आणि सर बाकीच्यांच्या आता एक काम कर, 5 मिनिटं थांबू, सगळ्यांच्या वया जमा कर. हा केवढा मी तुला किती वेळा सांगितलंय हे सगळं तास सुरू व्हायच्या अगोदर करायचं, पण आपलं लक्ष असलं तर ना. सॉरी सर. चल घे. आपण कुठं आलो होतो? सर काल आमच्या वया पूर्ण नव्हत्या म्हणून तुम्ही आम्हाला निचड्या दिल्या, तेव्हा काही काही पोरं पळून गेलेली. सर पण आम्ही आमच्या वह्या पूर्ण करून दिल्यात ना. सर त्यांनी आज वया पूर्ण करून आणल्या म्हणून त्याला कालची माफी मिळाली का? तसं असेल तर सांगा, आम्ही आजपासून अभ्यास नसला की पळून जातो. हा अरे सांग त्यांना माझ्या नादाला लागू नका म्हणून. आमचा नाद करशील तर 5 बाजूशील. अगं बसा. लेका इथं शिक्षक वर्गात असताना तुमची भांडायची हिंमत होती कशी रे? हा चला कोण कोण उभी राहा. काल कोण कोण पळून गेला होता? बोक्या तुला तर लालच करतो. करा पुढे. करा पुढे कर. नीट 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 हाथ पुढे कर. तो आज हम देखेंगे पाठ 11 समता की ओर.